हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला आपण जे टाकलेला व्हिडिओ होता पार्ट 2 कसा भरायचा त्याच्यावर भरपूर साऱ्या कॉमेंट्स आल्यात. बघा, एवढ्या सगळ्या कॉमेंट्स विद्यार्थ्यांच्या आल्यात आणि बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे की सर आम्हाला कोटामधून ऍडमिशन घ्यायचंय पण आम्हाला कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येत नाही. बघा, इन्स्टावरती पण भरपूर सारे मला मेसेज आलेले आहेत. सो भरपूर सारे मेसेज मला इन्स्टावर पण आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना एकच प्रॉब्लेम आहे, सर आम्हाला फॉर्म भरत असताना कोटा ऍडमिशन मधून फॉर्म भरता येत नाही आहे, कारण ऑप्शन कॉलेज ऍड करण्याचा ऑप्शन तिथं दिसतच नाही. तर आम्ही कसं करू, त्याच्यावरती पूर्ण सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण 11वी ऍडमिशनच्या बाबतीत सर्व काही नोटिफिकेशन्स असतील, ज्या नोटिसेस असतील, जे सर्व काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतील ते सर्वच्या सर्व प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करणार आहे, म्हणजे करणार आहे. तर त्यामुळे जर काही तुम्हाला अडचण असतं तुम्हाला तुम्ही इंस्टाग्राम वरती मेसेज करू शकता, व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायचं विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना समजून घ्या पहिल्यांदा कोटा ऍडमिशन म्हणजे काय आहे. ते करण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा एकदा लॉग इन करून दाखवतो. ठीक आहे, आता आपल्याला लॉग इन करायचंय. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला लॉग इन आयडी टाकायला लागेल, पासवर्ड टाकायला लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागणार, कॅप्चा टाकायला लागणार. सगळ्यांनी लॉग इन आयडी टाकून घ्या. लॉग इन आयडी टाकल्यानंतर काय करायचं, आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकला, त्याच्यामध्ये लॉग इन करून घ्या. पहिल्यांदा गडबड करायची नाही, शिस्तात समजून घ्या काय करायचंय ते. आणि लॉग इन झालं बघा. आता लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता इथं डाव्या साईडला बघा आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत, ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, कॅप ऑप्शन पार्ट 2 आणि कोटा चॉईसेस पार्ट 2. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर समजून घ्या आधी, कोटा ऍडमिशन कोण घेऊ शकतात. आता ह्या कोटा चॉईसेसला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला लिहिलं आलंय बघा, अप्लाय फॉर इन हाऊस कोटा, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा आणि अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा. आता काय काय विद्यार्थी जर ओपन मध्ये असतील तर त्यांनी जर अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा जर क्लिक केलं तर इथं पूर्णपणे लिहिलेलं आलेलं दिसतंय बघा. तुम्हाला काय लिहिलं ते नाही तुम्हाला बघा, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा असं जर क्लिक केलं, आता समजा इथं आपण इन हाऊसला क्लिक केलं तर यू आर नॉट एलिजिबल फॉर इन हाऊस कोटा. हा ऑप्शन काय येतोय तुम्हाला माहित आहे ते पण सांगतो. अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा असं म्हणलं तर यू आर नॉट एलिजिबल फॉर मायनॉरिटी कोटा हे पण येतंय लिहून. हे काय येतंय हे पण मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कसं हे सगळं व्हायला लागले ज्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपला विद्यार्थ्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांनी लॉग इन केलं, पार्ट 1 भरायला घेतला, रजिस्ट्रेशन डिटेल्स भरले. रजिस्ट्रेशन डिटेल्स भरल्यानंतर त्यांनी सगळे नेक्स्ट केलं, सगळ्या ह्या डिटेल्स भरून घेतल्या. आता हे सगळं नेक्स्ट केल्यानंतर बघा आता काय दिसतंय, तर आपल्या ऍड्रेस डिटेल्स आल्या. ऍड्रेस डिटेल्स पण सगळ्या आपण फिलअप करून घेतलेल्या आहेत त्या. आता हे सगळं मी ब्लर करत आहे किंवा इथं मी थोडासा वेगळं काय तर लावत आहे, कारण आपल्याला ह्या डिटेल्स ओपन करता येत नाहीत. त्याच्यानंतर बघा आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॅटेगरी, रिझर्वेशन आणि डिटेल्स ह्याच्यामध्ये आलो. तर बघा इथं या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेला आहे जनरल ओपन. जनरल ओपन म्हणजे जर मायनॉरिटी म्हणजे काय तुम्हाला समजून सांगतो बघा, जे विद्यार्थी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन आणि पारसी हे असतील ते लोकच फक्त मायनॉरिटी कोटामधून ऍडमिशन घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे तर मी तुम्हाला हा व्हिडिओ घेतलाय जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की मायनॉरिटी मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी हा मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन आणि पारसी असायला पाहिजे, तर तो मायनॉरिटी मध्ये ऍडमिशन घेऊ शकतोय. आता त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे, खाली यायचंय. मग तुम्हाला इथं बघा, डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी, तिथं तुम्हाला जर मायनॉरिटी मध्ये असाल तर यस करा, मग तुम्हाला मायनॉरिटी मध्ये ऍडमिशन घेता येईल. जर तुम्ही नो लिहिलं तर तुम्हाला डायरेक्टली इथं लिहून येणार आहे बघा. आता बघा इथं मी अप्लाय फॉर मायनॉरिटीला क्लिक केलं की डायरेक्ट लिहून येणार आहे बघा इथं, यू आर नॉट एलिजिबल फॉर मायनॉरिटी. कारण मी वरती ऑप्शन मध्येच वरती जेव्हा आपण वरती पार्ट 1 मध्ये जेव्हा आपण कॅटेगरी अँड रिझर्वेशन मध्ये गेलो तेव्हा आपण इथं नो केल्यामुळे तिथं डायरेक्ट नो म्हणणार, यू आर नॉट एलिजिबल. आता बघा इथं विद्यार्थ्यांनी काय केलंय, इन हाऊस कोटा ऍडमिशन, डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या, जे शाळेमध्ये तुम्ही 10वी झाली त्याच्या साईडला चिटकून त्यांचंच 11वीचं कॉलेज असेल तर त्याला इन हाऊस कोटा मधून ऍडमिशन म्हणायचं. समजून घ्या, इन हाऊस कोटा म्हणजे हा आहे की जर तुमचं चिटकून कॉलेज असेल आणि त्यात तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आणि तरच तिथं यस म्हणा. जर तुमचं अटॅच्ड कॉलेज नसेल, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तर कॉलेजमध्ये घ्यायचं आहे
तर तुम्हाला इथं नो करावं लागेल. आणि बघा या विद्यार्थ्याने पण इथं नो केलेलं आहे. त्यामुळे मला सांगा, तुम्ही 3 ऑप्शन आहेत, मायनॉरिटी ऑप्शन निघून गेला, इन हाऊस कोटा ऑप्शन निघून गेला, राहिला मॅनेजमेंट कोटा. आता या विद्यार्थ्यानं पार्ट 1 आहे ते पूर्णपणे लॉक करून ठेवलेलं आहे. विद्यार्थ्याचं पार्ट 1 लॉक झालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, इथं अपलोड करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना 10वीचं मार्कशीट आहे, ती तुमची SSCचं मार्कशीट जे काय ऑनलाईन असेल त्याची प्रिंटआउट असेल त्याचा फोटो काढा, इथं अपलोड करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अंडरटेकिंग पण भरून द्या इथं. स्कूल लिव्हिंग इथं बघा, हे डाउनलोड सॅम्पल फॉर्मॅट. आता सॅम्पल फॉर्मॅट इथं जर आपण डाउनलोड केला तर बघा इथं ओपन झालेला आहे. तर इथं तुम्हाला प्रवेशाचा अर्ज टाकायचा आहे, विद्यार्थ्याचं नाव, मूळ जात, केलेला अर्ज, जात प्रवर्ग, अन्य आरक्षणाचा लाभ, हे सगळं भरायचंय. मग तुम्ही आता जे भरताय ते डॉक्युमेंट, अर्जाबाबत सादर केले डॉक्युमेंट, त्याला फक्त इथं क्लिक करा. आणि जे तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस करा त्याला इथं उजव्या साईडला क्लिक करा. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं हे जे काय हमीपत्र आहे ते भरायचं आहे, स्वतःची स्वाक्षरी करायची आहे, पालकाची स्वाक्षरी करायचं आहे, ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे 3ऱ्या नंबरमध्ये. तर विद्यार्थ्यांनी हे इथं अपलोड करावं. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स हे आपोआप टाकलेले असतील किंवा आपोआप येतात. त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत. क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये जे कॅटेगरी अँड रिझर्वेशन झालं, कॅटेगरी अँड रिझर्वेशन झालं, क्वालिफिकेशन डिटेल झालं, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले. त्याच्यानंतर ऍडमिशन फी आपण ऑलरेडी भरलेला आहे. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, सो ऍप्लिकेशन फॉर्म आपला पूर्णपणे लॉक झालेला आहे इथं. ठीक आहे. मग विद्यार्थी म्हणतोय की आता मला मग विद्यार्थ्यांचे मला खूप साऱ्या कॉमेंट्स आलेले आहेत बघा, तुम्ही असं दिसत असेल कॉमेंट साऱ्या, की विद्यार्थ्यांनी काय म्हणतायत की मला बघा, तुम्हाला दिसते, हेलो सर मेरा पार्ट 1 लॉक हुआ है पर मुझे कॉलेज सर्च बटन नहीं दिख रहा, ऑन ऑप्शन पार्ट 2 विल रिमेन डिझायबल अंटिल द राउंड बिगिन्स. हे असं दिसत आहे. का दिसत आहे त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला इथं खाली जायचंय बाळांनो, इथं कॅप ऑप्शन वरती जाऊ नका. कॅप ऑप्शन वरती जर गेला तर तुम्हाला काय दिसणार आहे बघा, चूज स्ट्रीम आपण केलं, कॉमर्स, इंग्लिश, सेव्ह नेक्स्ट, आणि तुम्हाला इथं बघा इथं कॉलेज ऍड करण्याचा ऑप्शन येत नाही. का येत नाही त्याचं कारण हेच आहे की तुम्ही कॅप मधून ऍडमिशन घेतच नाही आहे, तुम्ही ऍडमिशन घेताय कोटामधून. मग इथं खाली ऑप्शन आहे की बाळांनो, इथं खाली जावा, कोटा चॉईसेस दिसतं का इथं. आता अप्लाय फॉर इन हाऊस कोटा, पण या पर्टिक्युलर विद्यार्थ्यानं इन हाऊस कोटासाठी येस केलंय का, नाही, नो ठेवलेला आहे. म्हणून अप्लाय फॉर इन हाऊस कोटा केलं की डायरेक्ट उजव्या साईडला यू आर नॉट एलिजिबल टू इन हाऊस कोटा, आलं का लक्षात, इन हाऊस कोटा. मायनॉरिटी कोटा केलं क्लिक, यू आर नॉट एलिजिबल फॉर मायनॉरिटी कोटा. कारण ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना वरती पार्ट 1 मध्ये आपण दोन्ही गोष्टीला नो म्हणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे नो येणार. त्याच्यानंतर अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा, ह्याला जर क्लिक केलं तर येस होतंय बघा. इथं काहीच अडचण नाही, इथं तुम्ही ऍड करू शकताय बघा, तुम्हाला क्लिअरली इथं ऍडमिशन घेऊ शकता. कॉलेज ऑप्शन ऍड करण्यासाठी तुम्ही ऍड करू शकता. तर नीट बघा, डाव्या साईडला जायचं आहे, ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 2. कॅपचा फॉर्म भरत नाही तुम्ही सध्या, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी कोटामध्ये जायचं आहे, ज्यांना कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल. आता कोटा ऍडमिशन म्हणलं की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फीज कदाचित जास्त असू शकते. आता समजा आपण एक तात्पुरतं आपण जर समजून घेतलं, आता कॉमर्स साठी आपण घेतले, कॉमर्स इंग्लिश म्हणूया, त्याच्यानंतर आपण एखादा तात्पुरतं घेऊया. ह्या फॉर्म मी सेव्ह करणार नाही आहे, काळजी करू नका. मी तात्पुरतं फक्त बघत आहे की फीज जास्त येते का, त्यामुळे आपण कोल्हापूर सिलेक्ट करूया तात्पुरतं ह्यासाठी. ह्याच्यात आपण एडेड कॉलेज घेऊया आणि आपण सर्च कॉलेज केलं. सर्च कॉलेज केलं तर बघा आपल्याला 3 कॉलेज दिसत आहेत, आणि 3 कॉलेज केल्यानंतर इथं ऍड केलं. ऍड केल्यानंतर बघा इथं तुम्हाला फीज दिसणार आहे बघा, फीज. तर तुम्ही एकदा फीज चेक करून भरा, फीज चेक करून भरा. आता बघा काय काय कॉलेजची फीज केवढी आहे, 750 आहे, काही कॉलेजची 752 आहे, काही कॉलेजची 1352 आहे. तर ही कॉलेजची फीज चेक करून भरा, हे महत्वाची गोष्ट आहे. आता हे काय मी सेव्ह करणार नाही, मी आहे ते सगळे इथून डिलीट कराय. आय होप सगळ्यांना इथपर्यंत समजलेलं आहे की कॉलेज ऍड कुठून करायचे आहेत. तर कोटा चॉईस मधून जाऊन तुम्हाला ऍडमिशन सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना इन हाऊस मधून घ्यायचं असेल त्यांनी पार्ट 1 मध्ये इन हाऊसला येस म्हणा. ज्यांना विद्यार्थ्यांना मायनॉरिटी मध्ये जाऊन तुम्हाला मायनॉरिटी मधून ऍडमिशन घ्यायचं, मायनॉरिटी मध्ये येस म्हणा. आणि ज्या विद्यार्थ्या आता मॅनेजमेंट कोटासाठी कुठेही ऑप्शन नाही, मॅनेजमेंट मध्ये तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. मॅनेजमेंट कोटामध्ये फक्त फीज चेक करून भरा, हे माझं म्हणणं आहे. सो या 0 राऊंड मध्ये
जे काही कन्फ्युजन आहे ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आय थिंक सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे। जर तुमच्या अजून पण काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही असिस्ट पाहिजे असेल, तर नक्की तुम्हाला इंस्टाग्रामवरती रीच आउट करा। माझे इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे त्याची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या पिन कॉमेंट मध्ये टाकून देतो, त्याच्यावरती तुम्हाला रीच आउट करू शकता। काही डाऊट्स असतील तर नक्की मला विचारा। तर आय होप सगळे डाऊट्स इथपर्यंत क्लिअर केलेले आहेत। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आणि महत्वाच्या नोटीससाठी रिलेटेड टू 11th ऍडमिशन मी घेऊन येत असतो। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली। बाय बाय।